नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. आता वर्षातून 2 वेळा निवृत्त होणार कर्मचारी, तर अतिरिक्त सेवा काळाचा मिळणार लाभ. निवृत्तीपूर्वी लाभांमध्ये होणार वाढ. सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव समोर आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती सध्या प्रत्येक महिन्याच्या अखेरीस होते. मात्र भविष्यात वर्षातून केवळ 2 वेळा निश्चित तारखांना निवृत्ती देण्याचा विचार मांडला गेला आहे. या प्रस्तावामुळे प्रशासन, कर्मचारी आणि निवृत्तीवेतन व्यवस्थापन मोठे बदल होऊ शकते. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. काय आहे वर्षातून 2दा निवृत्तीचा प्रस्ताव? सध्या कर्मचारी त्यांच्या जन्मतारखेनुसार किंवा सेवानिवृत्तीच्या नियमानुसार दर महिन्याला निवृत्त होतात. नव्या प्रस्तावानुसार वर्षातील 2 ठराविक कालावधीतच कर्मचाऱ्यांना निवृत्त केले जाऊ शकते. कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवा काळ. या प्रस्तावाचा सर्वात मोठा फायदा काही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवा काळाच्या स्वरूपात मिळू शकतो. निवृत्तीची तारीख पुढील निश्चित कालावधीत गेल्यास संबंधित कर्मचाऱ्याला काही महिने अधिक सेवा करण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्याचे वेतन वाढेल, निवृत्तीपूर्वी लाभांमध्ये वाढ होईल आणि अंतिम पगार जास्त असल्याने पेन्शनवरही सकारात्मक परिणाम होईल. याचा सरकार आणि प्रशासनाला कसा होणार फायदा? वर्षातून 2 वेळा निवृत्तीची व्यवस्था लागू झाल्यास कर्मचारी व्यवस्थापन सुलभ होईल. त्याचप्रमाणे निवृत्तीवेतन, ग्रॅज्युइटी आणि इतर आर्थिक देयकांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येईल. लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष अंतिम निर्णयावर. वर्षातून 2दा निवृत्तीचा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही. मात्र या प्रस्तावावर कर्मचारी, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले अधिकारी आणि पेन्शनधारक यांचे लक्ष लागले आहे. जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला तर देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या सेवा आणि निवृत्ती व्यवस्थेत मोठा बदल घडून येणार आहे.